नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2025च्या फॉर्म भरण्याच्या शेवटच्या तारखेला वेबसाईटवर येणाऱ्या समस्याबद्दल आणि मुदतीवाढीबद्दल चर्चा केली आहे व पोलीस भरती वेबसाईट समस्या आणि मुदतवाढ होणार आहे की नाही या सर्व संदर्भात व्हिडिओ जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा। तर सध्याची परिस्थिती व्हिडिओनुसार सकाळी 11:45 पर्यंत वेबसाईट व्यवस्थित चालत होती। त्यानंतर साधारण 11:50 पासून वेबसाईटवर विविध एरर्स येण्यास सुरुवात झाली। गेल्या 45 मिनिट ते 1 तासापासून विद्यार्थी फॉर्म भरताना अडचणी अनुभव करत आहेत। त्यातील येणाऱ्या प्रमुख अडचणी कोणत्या आहेत हे जाणून घेऊ। लॉग इन किंवा रजिस्ट्रेशन समस्या हे केल्यानंतर तुम्हाला प्लीज ट्राय अगेन आफ्टर सम टाईम असं येत आहे, म्हणजेच कृपया थोड्या वेळाने प्रयत्न करा असा मेसेज वारंवार येत आहे। त्यानंतर दुसरं म्हणजे आधार आणि OTP। नवीन रजिस्ट्रेशन करताना आधार कार्ड नंबर किंवा OTP इनव्हॅलिड म्हणजेच अवैध दाखवत आहे। त्यानंतर अपलोड समस्या, फोटो आणि सही अपलोड होत नाही। त्यानंतर पेमेंट समस्या, काही विद्यार्थ्यांचे बँक खात्यातून पैसे कट झाले आहेत पण फॉर्मवर सक्सेस किंवा पेमेंट पूर्ण झाल्याचे दाखवत नाही। त्यानंतर सबमिशन, फॉर्म जतन म्हणजे सेव्ह किंवा सबमिट करताना वेबसाईट बंद पडत आहे किंवा एरर येत आहे। आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मुदतवाढीबद्दल माहिती। नक्की मुदतवाढ भेटणार आहे की नाही या संदर्भात सुद्धा पाहून घेऊ। फॉर्म भरण्यासाठी आता काही तास शिल्लक राहिले आहेत, जवळपास 10 ते 11 तास शिल्लक राहिले आहेत। अनेक विद्यार्थ्यांचे फॉर्म भरणे बाकी आहे आणि काहींनी जुने फॉर्म रद्द करून नवीन भरण्याचे ठरवले होते, तेही अडकले आहेत। महत्त्वाचे, सध्या मुदतवाढीबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा ऑफिशियल अपडेट अजून सुद्धा आलेली नाही। यूट्यूब किंवा टेलिग्रामवर कोणीही 100% मुदतवाढ मिळेल असे सांगत असले तरी त्यावर अवलंबून राहू नका। आता यासाठी फॉर्म भरणाऱ्यांसाठी विद्यार्थ्यांचा सल्ला काय असणार आहे, हा मुदतवाढ मिळेल या आशेवर बसू नका। नंबर 2, वेबसाईटवर सतत ट्राय करत राहा। कधीकधी 1 ते 2 तासांनी साईट पुन्हा सुरळीत चालू शकते। जर मुदतवाढ मिळाली तर त्याबद्दल आपल्या चॅनलवर अपडेट दिले जाईल।